मी संपूर्ण महाराष्ट्रात शहीद जवानांच्या कार्यक्रमानिमित्त फिरत असतो, पण मला अभिमान या गोष्टीसाठी आहे की तुम्ही माझ्या दादाचा इथं स्मारक बनवलं. कारण खूप ठिकाणी मी फिरतो महाराष्ट्रात, पण ती एक समाजामध्ये आपल्या धर्माची एक शोकांतिका आहे की तुम्ही इतर तर भरपूर खर्च करत असाल, पण एका शहीदाच्या स्मारक बनवण्याचे दातृत्व कोणी दाखवत नाही, कोणी ती हिंमत दाखवत नाही, कोणी त्याला मदत करत नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे. अरे तुम्हाला असं आयऱ्या गैराच्या स्मारकासाठी मदत करायची नाही ज्यांनी या देशासाठी आपलं बलिदान दिलंय. अरे आपण आपल्या जीवनामध्ये आज जे सण साजरे करतो, आज दीपावली, होळी, अनेक प्रकारचे उत्सव आपण आज साजरे करतो. आपण आपलं जीवन सुखात जे जगतोय हे फक्त या देशाच्या जवानामुळे जगतोय. आज जवान, देशाचा जवान जेव्हा बॉर्डर वरती चोख दुटी देतो, कशासाठी देतो? त्याच्या वैयक्तिक परिवारासाठी, त्याच्या आई वडिलांसाठी नाही, तर समाजातल्या प्रत्येक घटकासाठी तो तिथे ड्युटी देत असतो. आणि अशा जवानाला वंदन करणे, नतमस्तक होणे हा मी प्रथम कर्तव्य समजतो. आणि आपण ते केलं पाहिजे की ज्याच्यामुळे जर आपण जीवनातले सगळे सुख जर भोगत असतो, सगळ्या सुखांचा आनंद घेत असू, तर आपण त्यांना प्रथम वंदन केलं पाहिजे. त्यांच्या प्रत्येक अडचणीत आपण सामोरे गेला पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे. मला या छोट्याशा गावचा अभिमान वाटला. मी जेव्हा आलो इथे स्मारक बघितलं आणि खूप चांगलं स्मारक बनवलंय. मी त्यांच्या आई वडिलांना पण धन्यवाद देईन. ताईंनी मला काही घटना सांगितली. इथे माझा एक मित्र आहे जीवन राजपूत, तो सुद्धा सैन्यामध्येच आहे. त्यांनी सोबत ड्युटी केलेली आहे, समाधान नंदनी, आणि त्यांनी सोबत ड्युटी केलेली आहे. त्यांनी काही आठवणी मला सांगितल्या की समाधान दादा खूप हुशार माणूस होता, त्याचे विचार खूप महान होते, दुसऱ्यासाठी झटणारा व्यक्ती होता. देवाला असे आरेगेरे लोक आवडत नाही. या देशाची सेवा करून घेण्यासाठी त्यांच्यामध्ये काहीतरी दातृत्व लागतंय, काहीतरी कर्तृत्व लागतंय, तोच या देश सेवेसाठी जात असतो. कुण्या आमदाराचा, कुण्या खासदाराचा, कुण्या बिझनेसमॅनचा मुलगा कधी सैन्यात भरती होत नाही, तर सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा नेहमी सैन्यात भरती होतो. कारण त्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला त्या गोष्टीची जाण असते, परिस्थितीची जाण असते. आणि ज्या माणसाला परिस्थितीची जाण असते तोच काहीतरी देशासाठी करू शकतो. अशी जाण आपल्या समाधान नंदाला होती, समाजाची होती, गावची होती, गावच्या परिस्थितीची होती. म्हणून त्यांनी उराशी ध्येय धरलं की मला सुद्धा सैन्यात भरती व्हायचंय. इथे आलेला प्रत्येक माणसाला या जगाचा निरोप घ्यायचा आहे. मृत्यू अटल आहे, कोणालाही टळणार नाही. पण आपण जीवन जगत असताना आपण आपल्या देशाप्रती, आपल्या धर्माप्रती, देव, देश आणि धर्मासाठी आपण जे काय देता येईल ते दिलं पाहिजे आणि देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नेहमी देव, देश आणि धर्मासाठी आपण तत्पर राहिलं पाहिजे. आज छोटीशी कन्या, 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. मी या छोट्याशा गावातून आणि या संभाजीनगर मधून या पूर्ण महाराष्ट्राला एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करतो की आपण जिथे कुठे असाल, या देशासाठी जे कोणी सैनिक आपल्या परिवारात, आपल्या नात्यामध्ये किंवा आपल्या आजूबाजूमध्ये देश सेवा करत असतील, ते जेव्हा ड्युटीवरून सुट्टीवरती घरी येतील तेव्हा त्याला घरी बोलवा. घरी बोलून त्याचा पाहुणचार करा, त्याला 2 शब्द चांगले बोला, त्याच्याशी चांगली वागणूक द्या. कारण हे जे आपण प्रेम देणार आहे त्या प्रेमापोटी तो जाऊन 6 महिने, 8 महिने, 1 वर्षभर आपल्या देशाची सेवा करणार आहे. तेच प्रेम उराशी घेऊन त्यांनी सेवा देत राहावी. आज
ते पुन्हा पैशासाठी नाही, तर देशसेवा देशभक्ती म्हणून आपलं काम चोखपणे पार पडत असतात. म्हणून आपलं पण सुद्धा कर्तव्य बनतंय की आपण त्यांच्याप्रमाणे आदर आणि प्रेम भाव दिला पाहिजे. मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की समाधान दादांना अजून वेगळ्या पद्धतीने काहीतरी देश सेवा करायची असेल म्हणून तुम्ही आमच्यातून घेऊन गेलं. त्यांची ती स्वप्न पूर्ण होऊ देत. ताईंची 2 मुलं आहेत. ताईंनी मला कधीही सांगावं की कुठल्या मुलाला किंवा मुलीला आर्मीत भरती करायचं. मी एक भाऊ म्हणून नेहमी त्यांच्या पाठीशी असो, नेहमी त्यांच्या पाठीशी उभा राहील. मी तुमच्या गावाच्या पाठीशी उभा राहील. गावामध्ये अजून एक सैनिक शहीद झाले आहेत. अभिमान वाटला या गावामध्ये येऊन. या गावाचे मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि मी संपूर्ण गावाच्या माध्यमातून एक आश्वासन देतो की ताईच्या आणि त्या माता पित्याच्या त्यांच्या भाऊच्या सदैव पाठीशी उभा राहील. आणि या विभागातून जे कोणी सैनिक असतील त्यांच्या काही अडचण असतील ते सोडवण्याचा नक्कीच आपण प्रयत्न करू. आणि जे सैन्यात भरती होणार असतील त्यांच्या काही अडचणी असतील त्याच्यासाठी पण आपण आर्थिक सहाय्य असू दे, कोणत्याही प्रकारचं सहाय्य असू दे करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करीन. एवढं बोलून समाधान दादांचे चरणी नतमस्तक होतो. आणि पुनश्च एकदा मी तुमचे आभार मानतो की तुम्ही एवढं सुंदर स्मारक बनवलंय. मी या गावाचे पुनश्च एकदा आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की जय. दादा जे बोलतात ते करतात. दादा हे राजकारणी नाही, समाजकारणी आहेत. दादा हे राजकीय नाहीत, समाजकारणी आहेत. आणि आमच्या दादांना अशाच पद्धतीने भगवंताने त्यांच्याकडून असंच कार्य करून घेत राहो म्हणून परिवाराच्या वतीने मी खूप खूप आभार व्यक्त करतो. आमच्या छोट्याशा जातवा गावाला आपण आलात काय आणि आमच्या सर्व परिवाराचा अभिमान आपल्याला वाटायला लागला काय, ही खरंच काहीतरी भगवंताची इच्छा असेल. भगवंताने त्या ठिकाणी तुम्हा सर्वांची भेट घालून दिली. सर्वांचे त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. 1 मिनिटामध्ये त्या ठिकाणी आपण सन्मान घेणार आहोत. वीर पिता, वीर माता, वीर पत्नी यांनी पुढे यायचं आहे आणि या ठिकाणी सन्मान करायचा आहे माननीय श्री गिरीश दादा यांचा व वीर पत्नी, ज्या वीर पत्नी आल्यात त्यांचा आणि सैनिक जे आहेत त्यांनी सुद्धा पुढे यायचे. चला पटकन.